येस मल्हार. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. तर भाई आलो आहे ग्राउंडमध्ये आज मराठी ब्लॉग होणार. ठीक आहे, अचानक भयानक मी मराठी बोलायला लागलो तर मराठी ब्लॉग होणार. हिंदी बोलतोय हिंदी, मिक्स बोलतोय मिक्स. जसा ब्लॉग व्हायचा तसा ब्लॉग होणार. काय टेन्शन नाही. तर मल्हार चल इकडे वर जागेवर चले. मल्हार चुक चुक. मल्हार कम जागेवर ए मल्हार वर इकडे जाग्यावर चल. जा जाग्यावर. बघ तुला काय बोललो मी. जाग्यावर चल. चुक इकडे. ए मल्हार जाग्यावर रे चल. हां चल जाग्यावर बस. बस आता. तर गाईस तुम्ही बघू शकता. ए मल्हार बस खाली. कसा वास घेतोय बघा ना, कसा वास घेतोय बघा. हां कसा वास घेतोय बघा ना. ॲक्च्युली काय आहे ना गाईज, आता पाऊस पण चालू होईल आणि पाऊस चालू झाल्यानंतर जी मजा येते ना पावसात, म्हणजे पावसात आहे ना डॉग्सना, सगळ्या डॉग्सना ॲनिमल्सना चांगलं वाटतं, थंडावा असतो. तुम्ही बोलणार की अरे पावसात हे स्ट्रीट ॲनिमल्स, स्ट्रीट डॉग्स कसे राहतात. तर त्यांना राहायचं, त्यांना बरोबर ते मॅनेज करतात कसं काय राहायचं आहे, कुठं राहायचं आहे, काय नाही राहायचं, कुठल्या शेड खाली राहायचं आहे. पावसात किती जोरात पावसात यायचं आहे बाहेर, कमी पावसात बाहेर यायचं आहे, हे सगळं मॅनेज करतात. आणि मल्हार आमचा, ए मल्हार ये वर चल. तो का इथं बघा, तो का ना ये वर चल. हां तर हां कसं आहे, तर बघा तुम्ही आमचा मल्हार कसा वाटतो कमेंटमध्ये सांगा. आणि येस, काल आपले 35,000 झालेले आहेत सबस्क्रायबर्स. थँक्यू सो मच सगळ्यांना. असंच आता चालू मेहनत करायची आहे आणि आपल्याला पहिले 50,000 करायचे आहेत आणि मग 50,000 नंतर एक स्टेप पुढे 60,000. डायरेक्ट मोठा गोल नाही ठेवायचा. गोल जर मोठा ठेवला तर ऑटोमॅटिक, मी तर असं काय माइंडमध्ये ठेवत पण नाही की आपल्याला अचीव करायचं आहे किंवा काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. ते फक्त आपल्याला काम करायचं आहे, मेहनत करायची आहे, तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे. ज्यांना कोणाला आवडतो त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, बस बाकी काय नाही. आणि येस, तुम्ही जर व्हिडिओ लाईक केला ना आपले, म्हणजे आपले इन्फॉर्मेटिव्ह जे व्हिडिओ मी बनवतो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. ठीक आहे, तर जे इन्फॉर्मेशन देतो ना, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतो ना, तर त्या व्हिडिओमध्ये ना तुम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, है ना. पण लाईक आणि कमेंट खूप महत्त्वाचं आहे, कारण की जर तुम्ही लाईक केलात तर तो व्हिडिओ दुसऱ्या ऑडियन्सपर्यंत जाणार, म्हणजे जे नॉन ऑडियन्स आहेत आपले, मल्हारला जे बघत नाहीत त्यांच्यापर्यंत जाणार. ओके, तर असंच सपोर्ट करा. आणि येस, थोडं माझे काही प्लॅन्स होते, ते प्लॅन्स आता पोस्टपोन झालेत. पोस्टपोन म्हणजे काय, माझ्याकडनं पोस्टपोन नाही झालेत. जे काही वस्तू आम्ही बनवणार होतो, थोडं आम्ही कुठे कुठे फिरू शकत होतो मल्हारला घेऊन, तर ते वस्तू बनायला थोडा टाईम लागला आहे. बट बघू आता कधी बनत आहेत, काय बनत आहेत. तर पावसात जरी बनल्या, बट पावसात फिरवणं खूप इम्पॉसिबल आहे, कारण की मुंबईमध्ये पाऊस खूप असतो, है ना. तर बघूया काय होतं आहे काय नाही होतं आहे. ठीक आहे, तर बघा व्लॉग बघा कसा वाटतो ते, आणि लाईक करा. हां या ना काढा व्हिडिओ बघा. हा जे गाईज, इकडे या इकडे, या इकडे. हा जे गाईज, ठीक आहे. हा जे काल मला कोणतरी बोललं की यांनी बाईट केलं. इधर आ ना भाऊ, इकडे या, इधर आ. ये तेरे को, तुला मराठी आहे ना तू. हां, तुला काय केलं त्यांनी. नाही अजिबात नाही. मोठ्याने बोल आपल्या व्हिडिओमध्ये. अजिबात नाही. तू किती वेळा भेटतो याला. मी आधीपासून ओळखतो याला. हां, काय करतो कोणाला. अजिबात नाही. मग मला काल कोणतरी बोललं होतं की हा चावला वगैरे म्हणून.
बघा असं आहे गाईज. बघा आता हे बघा मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगतो, डायरेक्ट लाईव्ह एक्झाम्पल सांगतो. असं नाही मी उगाच काहीतरी फालतू बोलत काय नाही हे करत, जे आहे ते लाईव्ह आहे की नाही. जा आणि ना नखं लागू देऊ नको कुठल्याही डॉगची. तू खेळतो ना, नखं लागतात ना. चॅनलचं नाव मल्हार रॉटवायलर. हा बा हा रॉटव्हायलर, हा मल्हार. ओके जा त्याला खायला द्या. जावा खायला द्या. त्या बॉलवर थोडंफार मल्हारला एक्सायटेड करतो, जसं आता जे होता एक्सायटेड तुम्ही बघितलं. बाई मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही आहे ना लक्षात ठेवा एक गोष्ट, की कुठलाही डॉग कुठलाही ॲनिमल त्याला तुम्ही हार्म जर करत नसाल, त्याला जर तुम्ही त्रास देत नसाल ना, तर तो कोणाला त्रास नाही देणार समोरून. कारण की ॲनिमल हा माणसांपेक्षा चांगला असतात, म्हणजे जनावरं ही माणसांपेक्षा चांगली असतात. एक वेळेस माणूस तुम्हाला पाठवून खंजीर किंवा काही गुपसू शकतो, बट ॲनिमल कधीच नाही त्रास देऊ शकत. आता तो तिकडे खातोय, ठीक आहे. मला काल कोणतरी बोललं मी फेस रिव्हील नाही करत आहे, मी नाव नाही सांगत आहे, काय नाही सांगत आहे. माझ्यासोबत चांगला बोलणारा, त्या जेजेला चांगलं तिकडे हाकबीक मारणारा, त्याला खायला देणारा, तो बोलला की एका माणसाला चावला, आणि एका माणसाला चावला ते चावला, वरून मग तो काठी घेऊन फिरायला लागला ह्याच्या मागे. काही असेल काही, म्हणजे आत्ताच्या ब्लॉगमध्ये जरी नसेल तर तुम्ही अपकमिंग ब्लॉगमध्ये मी सगळं शूट करेन, काही प्रॉब्लेम नाही. आणि जे वरतून काय लिगली ॲक्शन आहे ती लिगली ॲक्शन होणार, टेन्शन घेऊ नका. जेला किंवा कुठल्याही इकडच्या डॉगला कोणी जर हर्ट केलं, कोणी जर मारायचा प्रयत्न केला तर भाई मी सांगतोय आधीच, तुम्ही जर माझे ब्लॉग बघतायत, तुमच्या ओळखीचं कोण ब्लॉग बघतंय इकडचं, आणि जेला किंवा कुठल्याही सिम्बाला, शेरूला, कोणालाही एकाला जरी त्रास झाला, डायरेक्ट लिगल ॲक्शन होणार. आणि लिगल ॲक्शन काय होणार ते तुम्ही विचार करत बसणार, ठीक आहे. बाकी काय नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता एका पोरासोबत जे होता, ठीक आहे. तो पोरगा कसा खेळत होता, त्याचा हात तोंडात होता. आता माझ्यासोबत भेटला, माझ्यासोबत कसा होता, माझ्यासोबत तसा असतो, ठीक आहे. तुम्ही जर बघत असाल आपले ब्लॉग, पाठचे ब्लॉग बघा, तुम्हाला कळेल कसा असतो, काय असतो ते. इकडे कुठलाही जनावर, कुठलाही म्हणजे माणूस आणि ॲनिमल जर एकमेकांना हर्ट करत नसतील, म्हणजे ह्यांचं तर सोडून द्या, डॉग्सचं तर सोडून द्या, जर माणूस आहे ना, माणूस त्याला जर मारत असेल ना, तर ते लोक डोक्यात ठेवतात आणि हर्ट करतात. मला सांगा, जर मला काल तो बोलला की त्याला ग्राउंडमध्ये घ्यायचं नाही, त्याला अलाउड नाही, नॉट अलाउड आहे, तो असं आहे तसं आहे, ठीक आहे. हेच शेरूला, आमच्या सिम्बाला, जेजेला जेव्हा लोक मारतात इकडचे, तेव्हा कोण बोलतं का? तेव्हा त्यांना अलाउड करतात ना ग्राउंडमध्ये, है ना. इकडे दारू वगैरे पितात, नशा करतात वेगवेगळे, त्यांना अलाउड असतं. तेव्हा या आणि बोला, तुमचा दम आहे ना. बाकी काय बोलणार नाही. आणि मी काय बोलणार नाही, सगळे माझे मित्र आहेत, सगळे माझे ओळखीचे आहेत. डॉगसाठी मी बोलणार भाई, तुम्ही बाकीच्या इकडे ग्राउंडमध्ये काही करा, मी काय बोलणार नाही. कारण की मला कोणाचा त्रास न होत, है ना. मला ज्याचा त्रास होतो त्याला मी बोलणार. मला डॉग्सपासून, जर डॉग्सनं कोण हर्ट करत असेल तर मला त्याचा त्रास होतो. बाई तुम्ही एवढ्या चांगल्या डॉग्सला, एवढ्या चांगल्या ह्याच्यावर तुम्ही ॲलिगेशन करतायत. मी बघितलं पण ना, मला माहिती आहे हा डॉगसोबत कसं आहे, अननोन डॉग आला तर त्याला काय करेल काय नाही करेल ते मला माहिती आहे. बट ह्युमनसाठी मी डायरेक्ट बोलेल की हा चांगला आहे. जे हाय जे काय आलं बघा, बोलवलं आला. आणि काय आहे म्हणजे चावायला काय येडं आहे काय? कोण येडे नसतात. तुम्ही सापाला जरी ना, तुमच्यासमोर साप असेल ना आणि तुम्ही साईडने केलं तर तो तुम्हाला काय करणार नाही. बट जर तुम्ही त्याला हर्ट केलं ना, त्याला किंवा मारला, तर तुम्हाला दंश करणार येऊन. ओके. आणि हा आमचा मल्हारला फक्त बॉल पाहिजे. आता काय बोलायचं भाई, त्याला एक्सायटेड करू का? एक्सायटेड बघायचं तुम्हाला, तुम्ही आहे ना एक आता शॉर्ट व्हिडिओ बघा, ठीक आहे. शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी त्याची, ठीक है. हाँ गाइस, एक शॉर्ट वीडियो निकाला था, देखा आपने? नहीं देखा रहेगा तो शॉर्ट्स डालूंगा, तभी देखो, डाला है वो देखो जाके, ठीक है. कैसा क्या मल्हार कर रहा था, क्या नहीं कर रहा था, इतना कुछ ये नहीं है. गर्मी में है ना,
मल्हार कैसे है अपना थोड़ा थकता है ना, इसलिए मैं ज़्यादा ये नहीं करता। ओके, अभी उसको रख दो, बॉल मत दो अभी, बाद में देते हैं। अभी पहला है ना, इसको जिसको मिलना है उसको मिलने दो। अपना प्लूटो भी है, प्लूटो को भी मिलने दो। और जो भी डॉग्स है मिलना चाहिए मिलने दो। और कोई अननोन डॉग आया तो इसको बॉल दो, बॉल दिया तो कोई दिक्कत नहीं करेगा, ठीक आहे। आई शपथ रे, मी विसरलो गाई, सॉरी हा, मराठी ब्लॉग आहे आपला, मी हिंदीत बोलतो. जा प्लुटोला भेट, प्लुटोला भेट, प्लुटोला भेट, जा प्लुटोला भेट, प्लुटोला भेट, प्लुटोला भेट, प्लुटोला भेट, प्लुटो प्लुटो भेट. त्याला भेटल्यानंतर रिवॉर्ड देणार. भेट त्याला, भेट नीट. हां त्याला भेट, भेट जा, भेट. हां बस खाली, खाली बस, खाली बस, जा भेट, भेट भेट. पट्टा नको, असं देऊ नको, पट्टा नको, सगळं देतोय. बस खाली, डाऊन, सेंटर, पुस पुस. थांबा, तुझा पट्टा खराब होते ना. चुक, सुपर बॉय. कधी आहे ट्रेनिंग आता? हा ना, तेच ते हे प्रे ड्राईव्ह वगैरे थोडं. नाही रुमाल नाही, मल्हार डाऊन. तो आलाय ना, तू जरा हे आहे. त्या दिवशी मल्हारला भेटला ना, डायरेक्ट मल्हार सारखंच केलं त्यांनी. हां दात दाखवले. क्यू फिरवा फिरवा, हाय चल क्यू. तर गाईज तुम्ही बघू शकता मल्हार किंवा कसा काय भेटतो, काय नाही भेटत. भाई मला आहे ना लय चांगला वाटतो. ठीक आहे, आता मल्हार ट्रेनिंगमध्ये, अंडर ट्रेनिंगमध्ये. ठीक आहे, बघा आता कसं काय भेटेल, काय नाही भेटेल. ओके, बाकी काय नाही. ये मल्हार क्यू, सिट, यस, चले. चल गाईज, हे बघा, 1 2 3 पाटी 3 जणांना दिलं. इकडे हा एक आहे, इकडे 2 पिल्लं होती, सॉरी 1 पिल्लू होतं आणि एक त्यांची आई होती. आणि येस, पाटी दिलं 3-4 जणांना. आणि आमचा मल्हार रेस्ट करते. चल मल्हार उठ, चल उठ, ये. आणि ही बघा इकडे स्क्रॅच करते रोडवर. व्हिडिओ पॉज करून बघा तुम्ही, हवं असेल तर. काही बोलणे का. हे सर्व डॉग्स आहेत ना गाईज, हे सर्व डॉग्स इकडे जेवढे पण डॉग्स आहेत ना, आता सकाळ आहे म्हणून कमी आहेत, नाहीतर इकडे कमीत कमी 8 ते 9 डॉग्स आहेत ह्या लेनला. हे सगळे डॉग्स मल्हारला आहे ना, एवढे चिडायचे ना मल्हारवर, एवढे चिडायचे. आणि तुम्ही आता बघा चेंजेस म्हणजे काय माहिती आहे का, आम्ही जेव्हा फीड करायला लागलो ना, फीडिंग करायला लागलो, तिथपासूनही असे चेंजेस आले. आता खूप लोकांना वाटतं की आपण जे आहे ते फीड करतो, बरोबर. फीड तुम्ही एकटे नका करू. तुमच्याकडे जर डॉग असेल ना, डॉगला वॉक करताना फीड करा. आणि फीड केला ना, बघा तुम्हाला रिझल्ट कसा चेंज होईल. जे डॉग्स आहेत ना बार्क करतायत, जे डॉग अटॅक करतात ना, ते डॉग डायरेक्ट तुमच्या डॉगसोबत चांगले होणार. मल्हारचा विषय सांगतो तुम्हाला. मल्हारने काय केलेलं, मल्हार तो जे ना, जे कोणाशीच ओळखीचा असा हे नव्हता. तो जे मग फ्रेंडली झाला, बट जरा तो जास्त मस्ती करायचा. मग मल्हारने त्याला एकदा ओरडलेला. तिथपासनं तो मल्हारसमोर मस्ती नाही करत ना, काय हू न चू करत. समजलं, एवढं सांगतो. आता हे बघा, हे दोघं डॉग इकडे आले. ह्या मल्हार इकडे बसला आहे. मल्हार हे ना काय करणार नाही बॉलच्या जवळ जरी आले तरी, बट छोटे पपीज वगैरे आले ना तर त्यांना लगेच करेक्शन देतो. हे बघा असं आहे.
इकडे सिम्बा पण नाही, नाही तर सिम्बा जरी असेल ना तरी इकडे सिम्बा दूध प्यायला येतो. सिम्बा जेव्हा येतो तेव्हा हे कोण डॉग नसतात, कारण की सिम्बा चिडतो. चल बाबू, सिम्बा जेव्हा येतो तेव्हा इकडे कोण डॉग वगैरे नसतात. ठीक आहे, असा विषय. बाकी काय नाही, बाकी आम्ही जातोय, रोड क्रॉस करतोय. ठीक आहे. तर भाई ब्लॉग इकडेच ठेवूया, आपण इथपर्यंतच ठेवूया. आम्ही कंपाऊंडमध्ये आलो आहे आणि हा ब्लॉग इकडेच डन करूया. तुम्ही बॉल बघू शकता, बॉल त्याला दिला आहे ग्राउंडमध्ये, तिथपासून त्याच्याकडेच आहे. ठीक आहे, मध्ये बसलेला तिकडे सोडलेला, जेव्हा तुम्हाला दाखवलं फिडिंगच्या टायमाला, नंतर पकडला येते, आता तिथपासून त्याच्याकडेच आहे. आता त्याला देतो बॉल, ड्रॉप करतो, ड्रॉप करून घेतो. ब्लॉग आवडला आहे, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कुठल्या कुठल्या मुवमेंट्स आवडल्या कमेंट पण करा. बाय बाय, टेक केअर, लव यू ऑल. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.